सर्व विठ्ठल भक्तांना जय हरी। आज आषाढी एकादशीच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। आपल्या वारकरी संप्रदायाला सुमारे 800 वर्षांची दीर्घ परंपरा आहे। वारकरी संप्रदाय हे जणू भक्ती रसाचं देऊळ आहे। हे सांगताना संत बहिणाबाई यांनी आपल्या अभंगातून छान असे उदाहरण दिले आहे। संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञान देवे रचिला पाया उभारिले देवालया, नामा तयाचा किंकर तेने रचिले ते आवार, जनार्दन एकनाथ खांब दिधला भाग, तुका झालासे कळस भजन करा सावकाश, बहिणी म्हणे फडकती ध्वजा निरूपणा केले बोज। संतांनी आपले विचार सर्वांना सोप्या भाषेत सांगून त्याला जात धर्म पंथ याच्याही पलीकडे नेले। दिंडी म्हणजे सोहळा, ज्यात सर्वच रंगून विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन होतात। संत तुकारामांनी त्यांच्या काही अभंगातून वारी म्हणजेच दिंडीचे सुंदर असे वर्णन केले आहे। होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी, काय करावी साधने फळ अवघेची येणे, अभिमान नुरे ओढ अवघेची पुरे, तुका म्हणे डोळा विठू बैसला सावळा, पंढरीसी जाय तो विसरे बापू माय, अवघा होय पांडुरंग राहे धरून या अंग, न लगे धनमान देह भावे उदासी, तुका म्हणे मळ नाशी तात्काळ ते स्थळ। भक्तांना महाराज म्हणतात, अरे वारकरी हो पंढरीचे दर्शन घ्या, बाकी साधने काय करायची आहे, सर्व काही फळ यानेच मिळते, अभिमान राहत नाही, सर्व इच्छा पूर्ण होतात। डोळ्यांमध्ये सावळा विठ्ठल बसून राहतो, त्यामुळे सर्वत्र त्याचाच प्रत्यय येतो। महाराज म्हणतात, पंढरपूर हे असे क्षेत्र आहे की तिथे जो जातो तो आपली सर्व प्रापंचिक नाती विसरतो, तो स्वतःच सर्वस्वी पांडुरंग रूप होतो आणि त्याच स्थितीत राहतो। द्रव्य व मान सन्मान याची इच्छा त्याच्या ठिकाणी राहत नाही, कारण तो देहाविषयी उदास असतो। पंढरपूर हे क्षेत्र त्रिगुण रूपी मलाचा तत्काळ नाश करणारे आहे। टाळ वाजे मृदुंग वाजे वाजे हरीच्या वाणी, टाळ वाजे मृदुंग वाजे वाजे हरीच्या वाणी, माऊली निघाले पंढरपुरा, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला। तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा।